माऊ मला कार्यक्रमाला का नेलं नाही? कारण तिकडे तुझं काही काम नव्हतं. तरी पण मी बघायला आलो असतो की. अरे बघण्यासारखं पण काही नव्हतं तिकडे. तरी पण आलो असतो. नाही आलास तेच बरं झालं. कार्यक्रमच झाला नाही. का ते? कारण कुणी आलंच नाही कार्यक्रमाला. चल झोप आता तू. रानादा तू पण तो पडती. सॉरी बरं का, सॉरी का? कार्यक्रमाला कोण बी आलं नाही, कार्यक्रम फेल गेला. अहो मग तुम्ही का सॉरी म्हणताय? उलट तुम्ही गावातल्या लोकांना गोळा करायचा खूप प्रयत्न केला, त्यासाठी मी तुमचे आभार मानते. नाही, पण मी प्रयत्न केला तो फेल गेला. पण तुम्ही प्रयत्न केला त्याचा मला जास्त आनंद आहे. खरंच काय? अगदी खरं. बायकोसाठी काहीही करणारे तुम्ही एक फार चांगले पती आहात. खरंच? मी कधी खोटं बोलते का? अहो काय झालं? माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा? मी असं कधी म्हणलं? मग असं का माझ्यापासून लांब लांब पळताय? नाही, तसं काय नाही. ती माणसं गोळा करायला फिरून फिरून मला एक कटा आले. लय दमलोय मी, झोपतो. अहो तुमच्यासारखं विचार करणारा माणूस एखादाच असतोय. तेव्हा त्यानं जर केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण दुसरी बी असंच करतात, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का नाही? हा, ज्याला पटत असेल त्यांनी करावं, ज्याला नाही पटत त्यांनी करू नये. ज्याची त्याची मर्जी आहे. बरोबर आहे का नाही? वहिनी बोलता बोलता बोलून गेल्या. माझ्यासारखा एखाद्याला जर यो नसबंदीचा विचार पटला तर त्यानं करावा. जर समजा मीच नसबंदीचं पाऊल उचललं तर यो समजा झमेलाच मिटेल. हा, खरंच चांगला उपाय यो. उद्याच माहिती घेऊन करूनच टाकतो.
नाही काय नाही, माऊला सांग की ती लगेच उठकून देईल. मला सापडेल की उगं माऊला कसं ताप. त्याला काय होतंय? आजवर लय वेळा माऊला उडकायला सांगितलंय. होय पण आज नको. का ते? काय नाही असंच. राणादा, माऊ म्हणते दुसऱ्याच्या वस्तीला हात लावायचा नसतो, असे तपासाची नसती. चालते र, माझ्या माऊ मध्ये चालते. राणादा, आता माऊला सांगतो बघ. माऊ गप 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 लगेच माऊ. हा किती चोमडेपणा करणार रे तू. तू माऊची पास उघडायची नाही, का ते? कारण तर माऊने सांगितलं दुसऱ्याची पास उघडायची नसते म्हणून. अरे माऊ काय परकी आहे का? मी तर उठे बर काय, तरी मी मला सांगितलंय. बर बर ठीक आहे. हे बघ लाडू, मग कसं आपले दोघं. हा? माऊला अजिबात सांगायचं नाही. माऊ, राणादा तुझी पास गेलाय बघ. आले. काय लगेच माऊ माऊ. हा? काय रे, काय झालं? अगं यो राणादा बघ की, तुझी पर्स तुला न विचारता उघडालाय. तू सांगितलं होतं दुसऱ्याची पास असे उघडायची नसती, सांगितलं होतंस की नाही? हो. होय, पण मला कुठं सांगितलं होतं? काय हो, बघू ते पर्स. काय हवंय तुम्हाला? मला सांगितलं असतं तर मी दिलं असतं ना. असं दुसऱ्याच्या पर्सला न विचारता हात लावायचा नसतो, हो की नाही? हो. या इकडे. मी लाडूसाठी बोलले, त्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून. बरं सांगा, काय हवं होतं तुम्हाला? मी देते. का नाही? अहो ते काल आपल्या गावात ते नसबंदीचे डॉक्टर आले, त्यांचं कार्ड पाहिजे होतं. कशाला? ते आपलं सच आहे ना व, त्याला पाहिजे, त्याला इलाज करायचं. खरंच? होय. छान. चला, म्हणजे शेवटी तुम्ही एका माणसाला तयार केलं तर तुमच्या प्रयत्नांना यश आलं. ठीक आहे. चालतंय, मी सच्याला देऊन येतो. हो. हो, तुम्ही आता कुठे बाहेर निघालात लगेच? होय, ते कार्डच द्यायला चालू आहे. बरं चला. लाडू, चल उठ लवकर आणि आवर आता. माऊ, आज तू बाहेर नाही जायचं. का रे? घरात लय कंटाळा येतोय. आता झालंच की, अजून काही दिवस मग शाळा सुरू होणार तुझी. शाळा सुरू झाले की नुसता अभ्यासच असतोय, त्याचा पण कंटाळा येतो. पण आता नाही येणार त्याचा कंटाळा, कारण मी तुझ्यासाठी एक मस्त गिफ्ट आणलंय. काय? युवाचं कूल कलरफुल गिफ्ट आहे, ज्याने तुझा अभ्यास मज्जेत होईल. बघायचं तुला? हा. हे बघ, युवाचं कूल कलरफुल गिफ्ट. भारी. दाखवते, आपण बघूया. हा, मांडिका मांडिका. हे बघ, आणि काय काय आहे. वाव, छान आहे. हे बघ. वा 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 वा. एवढं सगळं? हो. माऊ, माझ्या सगळ्यात लाडकी आहेस. माझी माऊ. हो का? मग आता हे सगळं युवाचं नवीन सामान घेऊ आणि आनंदात शाळेला जाऊ. काय? गोदक्का, 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 दूध घेऊन ये की पाटात दिशी. मला जरा गडबड आहे. काय रे, एवढ्या घाईनं कुठं चाललायस? ते मळ्यात जायचंय मला. अरे ते तर रोजच जातोस. तसं नाही ग, काय मळ्यात जायचंय, मग तिकडनं कोल्हापूरला जायचंय. तेव्हा जरा गडबड आहे. जरा दूध घेऊन ये की पाटात दिशी. आणते.
गोदाक्का नाश्ता लवकर कोल्हापूरला जायचंय. आणते आणते. काय पैलवान कुठं दौरा कोल्हापूरला वाटतंय. तालमीत. घे दूध. वा. अरे अरे हळू पी की. काम काय कुठं पळून जात्यात होय. बरं झालं माझं. जाऊ काय? अरे येऊ काय म्हणायचं. हा येतो चल रे. गोदा का हे कुठं? तालमीला गेलाय. बरं मला तर कोल्हापूरला जाणार म्हणला. मला म्हणलं तालमीला निघालोय. तालमीत जाऊन जाणार असेल. तालमीत पण काहीतरी कामं असतातच ना. ते ना वहिनी काय काम होतं का तुमचं. हा त्यांचं पाकिट विसरलं होतं. अगं मग तालमीत गाठ पडेल की. हो, थांबा थांबा माझ्याकडे द्या. मी कोल्हापूरला जाणार आहे. देतो मी. नाही नाही, राहू द्या. तुम्ही जा कोल्हापूरला, मी जाता जाता देते. येते मी. नमस्कार दादा. नमस्कार. ते डॉक्टर प्रकाश दिवस दवाखाना आहे ना व. पण डॉक्टर प्रकाश ते नसबंधू आले काय? अहो वय वय तेच ते. पण जरा हळू बोला की. किती काय ते? किती पोरं झाली? कमी वाट लग्न झाले काय? वयांतर लय वाटत नाही. ते समजा जाऊ द्या की. ते कुठे सांगा की. हे कमी वयात लग्न झालं असं असते बघा. ही कमी वयात लग्न बंद झाली पाहिजे. तेच म्हणते तुम्ही असं करा, असं सरळ इकडे जा, परत डावीड वाळा, तिथे डॉक्टर साहेब डिपार्टमेंट आहे, तुम्ही जा तिकडे. ठीक बरं. आहे. ओके धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार दादा. ते डॉक्टर साहेब आहेत काय? आहेत की. काय काम होतं? ते विचार कसला करताय? हे काय सर्दी पडशाचा दवाखाना आहे काय? नसबंदी करायची आहे म्हणून सांगा की. हा. अहो लाजायचं नाही. पोरांची फौज सांभाळण्यापेक्षा हे उपाय कधी बी चांगलाच की. कसं? बरं जाऊ का? नाही नाही, एका टायमाला एकच. हा, तेव्हा आतला माणूस बाहेर येऊ दे, मग तुम्ही आत जावा. चला बसा तिथे. पोरं किती तुला? मला? हा तुलाच. ऑपरेशन तुझं करायचं आहे ना? अहो नाही 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 नाही. ते मला फक्त माहिती घ्यायची. माहिती? फक्त माहिती? होय. अहो काय झालं, ते डॉक्टर साहेब आमच्या गावात आलतं तेव्हा त्यांनी सांगितलं. हा. अहो दादा ते गेलं. बरं जाऊ का आता? अहो फक्त माहिती जरी घ्यायची असली तर केस पेपर हे करायला लागते. चल नाव पत्ता सांग. नाव काय? ते नाव काय? रणविजय गायकवाड. रणविजय गायकवाड. वय? 28. 28. कमी वयात लगीन झालेलं दिसतंय तुझं. नाही. आईला गड्या, लय कमी वयात प्रगती केली तू. बरं ठीक आहे जातो. पत्ता? मुक्काम पोस्ट दौलतवाडी
तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. बरं आता तरी जाऊ. हा सरळ जा. नमस्कार. नमस्कार. राणाजी नाही आला, आम्ही पण त्याचीच वाट बघतोय. कुठे आहे ते? अहो वहिनी, अहो वस्तादांनी एवढी मोठी जबाबदारी त्याच्यावर दिल्या आणि ह्यो फिरकतच नाही इकडे. जरा तुम्हीच कान धरा बघू, आमच्या तालमीचं लय नुकसान व्हायलंय बघा. हो ठीक हा. आहे, येऊ मी. हा. कुठे गेलेत राणाजी? हा वहिनी बोला की. हा बरकत भाऊजी. हा राणाजी आलेत मळ्यात? नाही हो, नाही, मग कुठे गेले? घरात नाही आहे काय? नाही, घरी नाहीयेत, तालमीत नाहीयेत, मग गेले कुठे? या रानाचं आजकाल काय चाललंय कायच कळत नाही बघा. हा तुम्ही जरा चांगलाच झापा त्याला. बरं, ठेवू मी फोन. हा. काय तू केदा? काय नाही, तू कसा इकडं? ते दवाखान्यात आलोय. हा, पण ह्या दवाखान्यात काय काम? का तू नाही नाही नाही, ते तसलं काय नाही. ते हा माझा एक दोस्त आहे, त्याला घेऊन आलो. कोण आपल्या गावात कोण करतोय नसबंदी? नाही नाही नाही, आपल्या गावातलं कोण नाही ते. हा कोल्हापुरातला आहे. तुझं कोल्हापुरात पण दोस्त आहेत? होय, म्हणजे ते कुस्तीमुळे झालेत. हा अरे हा, बर मी बसतो इथं. हा, आपण दोघं जाऊ गावाकडे. नाही नको. अरे काय आहे तू का द्या. अरे तू विसरलास काय? अरे मी माझ्या दोस्त संगत आलोय का नाही, मग त्याला घेऊन जावं लागणार. तेव्हा तू गावाकडे जा, आणि आता एसटीचा टाइम बी झाला. हा जा 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 जा. बर. हा जा जा जा. हा जा. कुठे गेलेत राणाजी? अहो फोन उचला की, रिंग आवाज करा लागल्या. दवाखाना यो. होय सॉरी. हॅलो. हा हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? फोन का नाही उचलतात माझा? ते फोन खिशात होता हो, हे कळलंच नाही मला. बरं बरं, कुठे आहात तुम्ही? गिरणीत. गिरणीत? कशाला? अहो ते सचला नसबंदीची माहिती घ्यायची नव्हती का? हा ते म्हणूनच ते इकडे आलोय. ते त्याला ते आणि हा ते सकाळच्याला कार्ड बी घेतलं होतं, ते त्याला देणार आणि निघणार इकडनं. हा कुठे आहात म्हणलात तुम्ही? गिरणीत. ठीक आहे, झालं की या. मला बोलायचं तुमच्याशी. होय होय येतो. बरं ठेवू काय? हा